नमस्कार पुणेकर. आय लव्ह यू. काका ओ काका तुमचं लग्न झालंय, बसा खाली. ती बायको चिडली तुमच्यावरती आता, अशा करतात. वहिनी वहिनी हा तुम्ही पुण्याच्याच आहात? हो. कशा आहात बाकी? बाकी मी ॲटम आहे. हा मस्त आहे मस्त. हा मस्त आहात. हा. मग तुम्ही आज इकडे आलेला आहात, त्याचं काही खास कारण? यांच्याकडे कामाला होती ना मी. कोणाकोणाच्या घरी? नाना पाटेकरांच्या घरी कामाला होती मी. अच्छा, मग खूप काम पडत असेल ना तुम्हाला? नाही, मला काहीच काम करावं लागायचं नाही. का? साहेबच काम करायचे. कसं काय? अहो सगळं जेवण स्वतःच बनवायचे, शेती स्वतः करायची, भाजी स्वतः पिकवायची, सगळे हे करायचे. सगळे तेच काम करायचे. मग मला कटाळा यायचा, एवढ्या महिने फुकट पगार घ्यायचा. हा. मग एकदा मी खुश होऊन म्हटलं भांडी घासून ठेवूया. भांडी घासून ठेवूया. हा, साहेब यायच्या आधी भांडी घासून ठेवूया, त्यांना त्रास नको, शूटिंगवरून येतात. हो. भांडी घासून ठेवली. हा. रात्री साहेब आले. त्यांनी परत भांडी घासून ठेवली. परत त्यांनी रिपीट भांडी घासली. काय करा, मला रात्री 2ला उठवलं. ए उठ. हा. अब बता कौन सी भांडी स्वच्छ आहे, मेरी का तेरी? असं काय करायचं. एकदा कापड धुतली मी. हा कपडे धुया बोललं झालं, साहेबांना लागतात शूटिंगला. तेच आले रात्री परत कपडे धुवून ठेवले. अच्छा. ए बता कौन सा कपडा स्वच्छ आहे, मेरा का तेरा? मी म्हटलं साहेब सोपं आहे ना, मेरी साडी है तुम्हाला लेंगा साजरा आहे, एवढं सोपं होतं. हा ना, एकदा काय झालं, मी म्हटलं साहेबांना काहीतरी बनवून देऊ. तर आले तर म्हणलं जरा मऊ भात बनव. भात बनवून दिला त्यांना. मी एवढा प्रेमानं जाम खुश झाली होती. मी कधी कधी नाही ते सांगितलं बनवायला. आवडीनं गेलं, भात बनवला आणि म्हणलं वाढला. हा खायला बसले, एक घास खाल्ला. मला म्हणले पाणी घेऊन ये. मग पाणी घेऊन येते, वळती तर बघती तर काय काय अख्खा भात केसामध्ये. कसा काय? भात खाऊन म्हणले काय केलंस तू हे? हा ना, एकदा तर मला रातची शेतातच नेलं. म्हणजे बैल उधळला होता. बैल काय शेतात? काय बैल उधळला होता म्हणून तुम्हाला घेऊन गेला का? मग त्याला आवरायला नको का? बरोबर. हा, मग तिथं गेले, त्या बैलासमोर उभे राहिले आणि त्याला म्हणतात कंट्रोल उदय कंट्रोल. ते काय त्याला कळते त्या बैलाला. मेरी शांताबाई, आज मेरी शांताबाई. तर असं बोलले आणि अर्धा तास खेळ चालू होता. अख्खं गाव जमा झालं. बर झालं, लोक जमा झाली. साहेबांचं सुरू झालं, आ गए मेरे मौत का तमाशा देख. बैल खूप गुमान गोठ्यात गेला. बैल गुमान गोठ्यात. मी म्हटलं मला फुकट पैसे नको, तुम्ही कामच सांगत नाही. मला नाही आवडत फुकटचे पैसे. पडलेले पैसे मी उचलत नाही. तर 1 रुपया कोणाचा पडला? माझाच असेल तो. आणि नंतर तिथून सोडलं. मग मी मांजरेकरांकडे गेले. महेश सरांच्या घरी पण तुम्ही कामाला? त्यांच्याकडे गेले. अरे बापरे. मला विचारलं काय शिक्षण काय झालंय. मी म्हटलं शिक्षण जायचा हो. डायरेक्ट इम्प्रेस, कामावरच ठेवलं मला. मला म्हणले तुला वाचता येतं का? म्हटलं येतं ना वाचता. हे घे स्क्रिप्ट आणि वाच बघू. स्क्रिप्ट डायरेक्ट वाचायला दिला? स्क्रिप्ट वाचायला दिली. बापरे. तुम्हाला सांगतो 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होती मी. 4 पानाची स्क्रिप्ट 4 महिने वाचत होता? 4 महिने. का? समोर बघतो तर काय झोपले होते. मग परत सकाळी उठून तेच माझं. मी काल काय ऐकलं नाही. परत असं 4 महिने गेले. मग आणि साहेब कधीच रागवत नाही. कधीच नाही ना? एक तोंडात शिवी नाही, कुणाला शिवी अपशब्द नाही. मग मला माहिती अनुभव आहे ना मला. त्या एका माणसावर लई प्रेम आहे. कोण? ते विमानतळ आहे ना, ते वैभव मांगले. त्याच्यावर जाम प्रेम. विमानतळ. आणि ते एका माणसाला तर खूप राग होतात. एका माणसाला? कोण? ते भाऊ कदम. अरे देवा. त्याला खूप म्हणजे लय राग होतात. त्याला म्हणतात तू ना चुकीचा वागतो. कधी पण माहितीये का? आणि तुम्हाला सांगतो अख्खा घरामध्ये एकदम म्हणजे तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवणार नाही एवढी माणुसकी येते माणसाची. हो. मग तुम्हाला ते वाचन वगैरे घरात चाललेलं कळतच असेल? कळतं म्हणजे मला सगळं कळतं. आज पिक्चरचं वाचन आहे का नाटकाचं आहे. कसं काय? बघा, दरवाजावर बेल वाजली, 2 माणसं आली तर मला कळतं आज नाटकाचं वाचन आहे. 5 माणसं आली तर मला कळतं सिनेमाचं वाचन आहे. आणि 25-30 माणसं आली तर मला कळतं आज मिकटाच आहे.
रात्री 20-25 लोकांची जेवणं हा एवढं करावं लागतं. त्यांच्या घरी मग खूप काम पडत असेल तुम्हाला. मला नाही, मग मॅडम करतात सगळं. मग तुम्ही काय करता तिथं? आम्ही असतो ना, हा? म्हणजे देखरेख नको का, कोणाला कमी पडले का जास्त पाणी. ते सगळं. हा पाणी. आमच्या या थुकरटवाडीमध्ये ही मंडळी पूर्वीही आलेली आहेत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की या गावचे एक सरपंच आहेत जे तुम्हाला पूर्वी भेटून गेलेले आहेत. बऱ्याच जणांचा सत्कार त्यांनी केलेला आहे. पण काय झालं ते म्हणाले आज पुण्यात चाललाय म्हटल्यानंतर मला घेऊन चला. आता ते आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आमच्या गावच्या सरपंचांचं. पुणेकर बरे आहेत ना? अरे आवाजच येई ना तुमचा. तुमच्या गावात आलो ना बाबा. अरे आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का, आपल्या मंचावर एवढे मोठे माणसं आले. साक्षात नाना पाटेकर सर आलेले आहेत. पण सर तुम्ही इकडे आला, मला फार आनंद झाला सर. म्हणजे कसं झालं की म्हणजे तुम्ही इकडे येऊन हसला. म्हणजे तसं तुम्हाला हसवणं आणि पुणेकरांना 2 ते 4 दुपारी जागा ठेवणं हे फार कठीण कार्यक्रम आहे. त्यांना पटलं का काना. नाना पाटेकर सर आमच्या इकडे आधी पण येऊन गेलेले आहे. पण सर तुम्हाला मी मनापासून सांगतो, तुम्ही आज आमच्याकडे येऊन गेलेत ना, त्याच्यामुळे ना आम्हाला ही खात्री झाली का मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही खरोखर हसले होता. कसं काय? आता ते खरंच हसले होते, सगळ्यांना माहिती आहे. नाही हे आपल्याला माहिती आहे ते खरोखर हसले होते म्हणून. पण लोकांना काय समजून सांगणार आहे? लोक तर आम्हाला हेच विचारत होते की बा ते खरोखर हसले होते, तुम्ही ॲनिमेशन केलं होतं. काय झालं सर, म्हणजे त्यांची काही चुकी नाही आहे. म्हणजे तुमच्याबद्दल एक आदरयुक्त भीती आहे सगळ्यांच्या मनात. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा एकदा स्टेजवर असता की नाही तेव्हा अभिनेतेच काही नेते पण घाबरतात. थोडे मोठे मोठे नेते यांना घाबरतात, आहे की नाही? तुम्हाला खोटं वाटेल पण ह्या प्रोग्रामला बराक ओबामा येणार होते. अच्छा, हा इथं? अरे इथे येणार होती ती. मग का नाही मी आले? त्यांना म्हटलं, ते म्हटलं कोण कोण आहे? तर म्हटलं नाना पाटेकर सर आहेत. तर त्यांनी कॅन्सल करून टाकलं. हा घाबर म्हणजे त्यांना वाटलं बा काय प्रश्न विचारून वेळेवर काही सांगता येत नाही बुवा. म्हणजे येणार बराबर ओबामा सर इकडे येणार पण होते. इथे का पुण्यात कशाला येतील ते? अरे पुण्यात का, म्हणजे त्यांची सासरवाडी आहे पुणे. अरे तुम्ही त्यांची मिसेस पुण्याची आहे बाबा. कसं काय? अरे तिचं नाव काय? काय? मिसळ. पुण्याची मिसळ फेमस आहे. मिसळ नाही सर, ते मिशेल आहे, मिशेल. मिशेल म्हण किंवा मिसळ म्हण, टाकणार शेवटी फरसाण आहे त्याच्यात. दुसरं काय आहे? सर तुम्ही आलात तर तुमचं स्वागत आहे. हे घ्या. वा वा. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का, साक्षात महेश मांजरेकर सर या ठिकाणी आलेले आहे. सर मी तुमच्याबद्दल काय म्हणजे असं कौतुकाचं मी बोलावं असा खूप मी विचार केला सर. पण ना शेवटी इतकं विचार करून ह्यांच्याबद्दल एक मला जबरदस्त टाळ्यांचं वाक्य सापडलेलं आहे. घ्या. टाकू सर? घ्या टाका. टाकू सर? टाका. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेश मांजरेकर सरांसाठी. ठीक आहे. हे टाळ्यांचं वाक्य आहे. असं काय टाळ्यांचं वाक्य? मी मराठी, झी मराठी.